तर नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या विश्वा न्यू इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि तो अत्यंत असा महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. यामध्ये व्हिडिओचा टॉपिक आणि टायटल पाहून तुम्हाला कळालंच असेल की हा व्हिडिओ कशावरती होणार आहे. तर या व्हिडिओचं टायटल आहे मित्रांनो, आई योजना, 15 लाख रुपये कर्ज मिळेल, पात्रता काय असणार आहे आणि बिनव्याजी हे जे आहे ते बिनव्याजी कर्ज तुम्हाला मिळणार आहे आणि महिलांसाठी मोठी संधी. या योजनेचं नाव आई योजना आहे आणि व्हिडिओ तुम्हाला जर सर्व माहिती पाहिजे असेल, कसं अप्लाय करायचं, कसं 15 लाख रुपये मिळवायचं आणि बिनव्याजी कसं तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला पाहावा लागेल मित्रांनो. आणि व्हिडिओ चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, व्हिडिओ पुढे सुरू करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता लोकमत वर्तमानपत्राची ही जी आहे ती बातमी आहे. त्याचं सर्व डिटेल मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे, पण इथे पाहू शकता, तुम्ही वाचून घ्या. महिलांना उद्योजक बनवणारी आई योजना, पर्यटन व्यवसायासाठी आधार ही जी आहे त्या योजना आहे. इथे तुम्ही पाहू शकता योजनेचा मोठा आधार. नांदेडमधील महिलांना 15 लाखांपर्यंत मिळणे बिनव्याजी कर्ज. इथे जे आहे ते संपूर्ण दिलेलं आहे. मी याचे तुम्हाला इमेजेस बनवून दाखवणार आहे. पात्रता आणि अटी काय, कोणकोणत्या गोष्टींसाठी मिळते कर्ज, टुरिस्ट गाईड, महिला प्रशिक्षण, काय आहे आई योजना, तर तुम्ही इथे पाहू शकता आणि वाचू शकता. रोजगार निर्मितीसह पर्यटनाला चालना. या योजनेमुळे राज्यातील महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहून थेट व अप्रत्यक्ष रोजगार मिळवणे शक्य झाले आहे. महिलांच्या नेतृत्वाखालील दर्जेदार पर्यटन सेवामुळे राज्यात सुरक्षित आणि अधिक चांगल्या पर्यटन सुविधा निर्माण होत आहेत. त्यामुळे केवळ महिलांचे आर्थिक, इथे जे आहे ते तुम्ही पूर्ण वाचू शकता, सबलीकरण होत नसून राज्याच्या पर्यटन विकासालाही मोठी गती मिळत आहे. महिलांना 15 लाखांपर्यंत विनातारण कर्ज, म्हणजे ज्याला जे आहे ते तुम्हाला व्याज काहीच भरावं लागणार नाही. इथे तुम्ही पूर्ण पाहू शकता. या योजनेअंतर्गत महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसायासाठी बँकेकडून 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या कर्जावरील व्याजाची रक्कम थेट महिला उद्योजकांच्या आधार लिंक बँक खात्यात शासनामार्फत व्याज परतावा म्हणून जमा केले जाते, ज्यामुळे हे कर्ज प्रत्यक्षात व्याजमुक्त ठरते. तर इथे तुम्हाला जे आहे ते महिला मंडळींसाठी आहे की 15 लाख रुपये तुम्हाला कर्ज मिळेल आणि ह्याचं जे आहे ते व्याज असेल ते तुम्हाला काहीच भरायचं नाही. व्याज जे आहे ते शासन भरते आणि ते तुमच्या खात्यामध्ये जमा करते. तर हे कोणासाठी आहे, याच्यासाठी व्यवसाय काय आहे, ते सर्व पूर्ण आपण यामध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा, कंटिन्यू पहा. तर इथे पाहू शकता पात्रता आणि अटी काय. यामध्ये 2 इमेजेस आहेत, त्यामध्ये तुम्हाला मी वाचून दाखवत आहे. अर्जदार ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक असून तिचा पर्यटन व्यवसाय राज्यामध्येच असावा. हा व्यवसाय पूर्णपणे महिलांच्याच मालकीचा असणे आणि त्यांच्याद्वारे चालवला जाणारा असावा. तसेच संबंधित व्यवसायात काम करणाऱ्या एकूण व्यवस्थापकीय व इतर कर्मचाऱ्यांपैकी किमान 50% कर्मचारी या महिला असणे बंधनकारक आहे. अर्जदार हे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे महिला आवश्यक आहे. तर कोणकोणत्या गोष्टींसाठी मिळते कर्ज, तर तुमचं काय कोणकोणत्या गोष्टींसाठी कर्ज मिळते ते इथे वाचू शकता तुम्ही आणि पाहू शकता. याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही मारून घेऊ शकता. मी तर तुम्हाला इथे वाचून दाखवणारच आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसायासाठी हे कर्ज मिळते. यामध्ये होमस्टे, म्हणजे ज्या ठिकाणी लॉज वगैरे असतात, होमस्टे म्हणजे राहणे पर्यटनाला गेल्याच्या नंतर, त्यानंतर हॉटेल, रिसॉर्ट, ट्री हाऊस, कृषी पर्यटन केंद्र, कॅरीव्हॅन, साहसी क्रीडा केंद्र, ट्रॅव्हल एजन्सी, रेस्टॉरंट, बेकरी, फूड स्टॉल आणि पर्यटकांसाठी हस्तकला वस्तूचे दुकाने यांसारख्या अनेक लहान मोठ्या व्यवसायांचा यामध्ये समावेश होतो. हे जर तुमचं असेल किंवा तुम्हाला हे नवीन सुरुवात करायची असेल तर तुम्ही जे आहे ते हे 15 लाख रुपयांचं कर्ज घेऊ शकता आणि ह्याचं व्याज जे आहे ते शासन भरणार आहे, तुम्हाला काहीही भरायचं नाही. हे जे माहिती आहे ते वर्तमानपत्रातली आहे आणि अतिशय योग्य आहे, काहीही चुकीची माहिती नाही ही. त्यानंतर काय आहे आई योजना. आई योजना हे महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागामार्फत 2023 ही योजना सुरू झालेली आहे. मागे 1-2 महिने साईट जी आहे ते बंद होती.
आता साईट जी आहे ती चालू झालेली आहे, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत पहा. मध्ये सुरू केलेले महिला केंद्रित पर्यटन धोरण आहे. पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता, नेतृत्व गुण आणि कौशल्य विकसित करून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवून त्यांना स्वावलंबी बनवले जाते. त्यानंतर टुरिस्ट गाईड म्हणूनही महिलांना प्रशिक्षण. महिलांना पर्यटन व्यावसायिक बनवण्यासाठी त्यांना विशेष कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये महिलांना अधिकृत टुरिस्ट गाईड, पर्यटन मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आणि परवाने दिले जातात. त्यामुळे पर्यटकांना अधिक सुरक्षित व सोयीस्कर अनुभव मिळतो आणि स्थानिक महिलांना रोजगाराची नवी संधी उपलब्ध होते. याचे तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता. त्यानंतर अर्ज प्रक्रिया काय आहे हे सुद्धा या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. सर्वप्रथम तुम्हाला व्यवसाय नोंदवावा लागेल. अर्ज ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने भरता येतो. दोन्ही पण पद्धती आहेत. अर्ज तपासल्यानंतर तुम्हाला LOI लेटर ऑफ इंटेंट मिळेल. हे LOI घेऊन बँकेत जा आणि कर्जासाठी अर्ज करा. त्यानंतर कर्ज मंजूर झाल्यानंतर व्याज शासन तुमच्या खात्यात जमा करतं. 5वी स्टेप आहे कर्ज मंजूर, व्याज शासन जमा करतं. त्यानंतर थोडक्यात माहिती पाहू शकता हे काय आहे. योजना नाव आई कर्ज योजना. उद्देश महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसायासाठी कर्ज सहाय्य. लाभार्थी महाराष्ट्रातील महिला उद्योजिका. कर्ज रक्कम जास्तीत जास्त 15 लाख रुपये. व्याज परतावा 12% व्याज सरकार भरेल. परतफेड कालावधी 7 वर्षे असणार आहे. तुम्हाला काहीही व्याज भरायचं नाही. 7 वर्षांपर्यंत फक्त तुम्हाला जे आहे ते याचे हप्ते भरायचे आहेत. बाकी जे आहे ते शासनी व्याज भरणार आहे. व्याज परतावा जास्तीत जास्त 4.5 लाख रुपये. आवश्यक कागदपत्रे आपण खाली पाहणार आहोत. आता इथे पाहू शकता आवश्यक कागदपत्रे वगैरे. हा जो आहे तो GR आहे. GR जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला GR मिळून जाईल. आणि योजनेसाठी अर्ज करायची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. दस्तऐवज आणि मार्गदर्शक सूचना. आई पर्यटन धोरण अंतर्गत व्याज अनुदान मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्याबाबत सूचना आणि त्याबाबतचे पुरावे सादर करावेत. हे जे आहे ते तुम्ही वरलं पूर्ण वाचू शकता. विहित नमुन्यातील अर्ज फक्त जेव्हा अर्जदाराने नवीन पर्यटन प्रकल्प उभारण्याचा किंवा क्षेत्रात काम करण्याचा प्रस्ताव ठेवला असेल तेव्हाच भरावा. म्हणजे हे जे आहे ते यावेळेस नवीन प्रकल्प उभा करायचा असेल तरच तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता. अर्ज भरावा. पत्ता द्यावा. उपसंचालक पर्यटन संचालनालय प्रादेशिक कार्यालय नवी मुंबई, नाशिक, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगरच आणि अमरावती आणि नागपूर. कृपया खालील कागदपत्रे स्वतः साक्षांकित करून संलग्न करा. म्हणजे हे जे कागदपत्रे आहेत तुम्हाला स्वतः सही करून अपलोड करायचे आहे. www.mahakosh.gov.in या लिंकवर ₹50 ऑनलाईन प्रक्रिया शुल्क भरा. कोकण विभागासाठी पर्यटन संचालनालय इतर पावती आणि कोषागारासाठी जिल्ह्यांसाठी ठाणे जिल्हा निवडा. हे जे आहे ते तुम्ही येथे वाचू शकता, तुमच्या विभागानुसार आहे. संभाजीनगर विभागासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा, अमरावती विभागासाठी अमरावती जिल्हा, नागपूर विभागासाठी नागपूर जिल्हा निवडा. खालीलपैकी एक ओळखपत्र अर्जदारांच्या ओळखीचा पुरावा जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे. ते मध्ये आधार कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र तिघांपैकी एक जे असेल ते असणं आवश्यक आहे. खालीलपैकी एक ओळखपत्र पर्यटन केंद्र, व्यवसाय, उद्योग यांच्या पत्त्यावरच भरावा. पुरावा उद्योग नोंदणी किंवा वीज बिल किंवा लँडलाईन टेलिफोन किंवा दुकान आणि स्थापना परवाने. सदर व्यवसाय महिलाच्या मालकी हक्काचे असल्याचे दर्शवणारे प्रतिज्ञापत्र. 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपर म्हणजे 100 रुपयाच्या बॉन्डवरती जे आहे ते रितसर नोटरीद्वारे दस्तऐवज असावा. तसेच पर्यटन प्रकल्पामध्ये किमान 50% व्यवस्थापकीय आणि इतर महिला कर्मचारी असणे आवश्यक आहे, अनिवार्य आहे. पर्यटन केंद्र उद्योगांची मालकी दस्तऐवज महिला अर्जदाराच्या नावावरील 7/12 उतारा, प्रॉपर्टी कार्ड, नमुना किंवा नोंदणीकृत भाडे करार अनिवार्य. त्यानंतर आहे वैयक्तिक आधार कार्ड अनिवार्य. पॅन कार्ड प्रत अनिवार्य. अन्न व औषध प्रशासना परवाना खाद्य व्यवसायासाठी अनिवार्य. उद्योग आधार, GST क्रमांक, रद्द केलेला चेक. हे जे आहे ते महाराष्ट्र येथे तुम्ही सर्व कागदपत्र हे जे आहे ते गोळा करू शकता. तुम्हाला जे आहे ते मी याची ऑनलाईन लिंक दाखवणार आहे. तर मित्रांनो, हे जे आहे ते
आई महिला योजना पर्यटन धोरणाअंतर्गत व्याज परताव्यासाठी करावयाचा अर्ज आहे. इथे तुम्हाला फोटो आणि सही करायची आहे. त्यानंतर खाली माहिती वगैरे भरायची आहे. हे पण मी तुम्ही जर कमेंट केली तर तुम्हाला देणार आहे. याची प्रिंटआउट मारून तुम्ही योग्य ती माहिती भरू शकता. अर्जदाराची जन्मतारीख असेल, ईमेल ID, भ्रमणध्वनी क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, व्यवसायाचा पत्ता, पर्यटन क्षेत्र हे जे आहे ते कोणाला मिळणार. येथे तुम्ही याची स्क्रीनशॉट मारू शकता आणि पाहू शकता यामध्ये तुमचं काही आहे का. आणि हे जर असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी जे आहे ते 15 लाख रुपये मिळतील कर्ज. हा जो आहे तो PDF आहे. ही PDF तुम्हाला मिळून जाईल. यानंतर बँकेचे नाव, बँक खाते सर्व काही आहे यामध्ये. दस्तऐवज आणि मार्गदर्शक सूचना आहे, तुम्ही निवांतपणे वाचू शकता. मार्गदर्शक सूचना उद्देश महिलांना पर्यटन क्षेत्रातील व्यवसाय उभारणीकरिता किंवा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या पर्यटन प्रकल्पांना जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रक्कम वरील व्याज परतावा हा बँक प्रमाणिकानुसार पर्यटन संचालनालयाकडून केला जाईल. आर्थिक सहाय्य 12% जे आहे ते यामध्ये 15 लाख रुपयांना व्याज आहे. कर्ज परतफेड 7 वर्ष किंवा कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम 4.5 लक्षाच्या मर्यादेपेक्षा पर्यंत जे आधी घडेल तोपर्यंतचा व्याजाचा परतावा पर्यटन संचालनालय व्याज परतावा स्वरूपात अदा करेल. ते वाचू शकता तुम्ही. व्यवसायाचा प्रकार आणि क्षेत्र. त्यानंतर लाभार्थी अर्थ व शर्ती. महाराष्ट्राचे रहिवासी असावे व महिला अर्जदार असावे. लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधार कार्ड लिंक असणे अनिवार्य आहे. तुम्हाला जे आहे ते आधार कार्ड लिंक असणं अनिवार्य आहे तुमचं खातं. पर्यटन व्यवसाय महिलेच्या मालकीचा असावा. 50% महिला असाव्या कर्मचारी. महिला अर्जदाराची नाव नोंदणी. महिला अर्जदारांनी विहित नमुन्यात अर्ज करावा किंवा पर्यटन संचालनालयाचे अधिकृत वेब पोर्टल तुम्हाला यानंतर मी दाखवणार आहे. अंतिम झाल्यावर ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक असेल. असा प्रस्ताव सादर केल्यास दिलेल्या अटी शर्तीनुसार प्रस्ताव पात्र ठरल्यास महिला अर्जदारास ऑफलाईन किंवा संगणकीकृत सशर्त हेतुपत्र लेटर ऑफ इंटेंट मंजुरी पत्र दिला जाईल. महिला अर्जदारांनी या आधारे बँकेकडून प्रकरणावर कर्ज मंजूर करून घ्यावे. परताव्याच्या अटी व शर्ती. जर महिलांनी मध्येच नियमित कर्ज परतफेड नाही केली तर व्याज परतावा दिला जाणार नाही. पर्यटन व्यवसाय सुरू असल्याचे 2 फोटो सादर करण्यात यावे किंवा ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात यावे. हे जे आहे ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. असं तुम्ही वाचू शकता. आता मी तुम्हाला याचे जे आहे ते ऑनलाईन वेबसाईट दाखवणार आहे. ते पाहू शकता तुम्ही. ही जी आहे ती आई योजनेची ऑनलाईन वेबसाईट आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आई महिला केंद्रित पर्यटन धोरण महिलांकरिता आहे व या अंतर्गत केवळ महिला अर्जदार अर्ज करू शकतात. लॉग इन ही वेबसाईट आहे. इथे तुम्ही गुगलवरती आल्याच्यानंतर iPolicy.in हे जर टाकलं तरी तुम्हाला ही वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर पहिल्यांदा आई रजिस्टर या आयकॉनवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला रजिस्टर नोंदणी करावी लागेल. त्यासाठी फर्स्ट नेम म्हणजे प्रथम नाव, लास्ट नेम आडनाव, जन्मतारीख, जेंडर फिमेलच करावं लागेल. आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, पासवर्ड सर्व काही योग्य प्रकारे करून त्यानंतर तुम्हाला येथे रजिस्टर या बटनावरती क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुमचं जे आहे ते रजिस्टर अकाउंट होईल. त्यानंतर तुम्हाला येथे आई लॉग इन यावरती यायचं आहे आणि येथे तुम्ही आधार क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता. अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही ऑनलाईन सुद्धा अर्ज करू शकता. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा निश्चित कळवा आणि अधिक गरजू महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. आणि तुम्हाला जर काही शंका वगैरे असेल हा फॉर्म भरण्याबद्दल तर तुम्ही निश्चित कमेंटमध्ये विचारू शकता. आणि चॅनलवरती जर नवीन आला असेल आणि व्हिडिओ जर आवश्यक महत्त्वपूर्ण वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा. तर धन्यवाद मित्रांनो.